सोलापूर जिल्ह्यातल्या मळेगावला राज्य शासनाचा जलयुक्त शिवार योजनेचा प्रथम पुरस्कार मिळालाय। मळेगावाला जलयुक्त शिवार योजनेचा 50 लाखांचा पुरस्कार मिळालाय। मळेगावात लोकांनी एकत्र येऊन जलक्रांती घडवून आणली आहे। गेल्या 3 वर्षांपासून गावानं केलेल्या जलसंधारण कामाला मोठं यश आलंय। गावात 8 साखळी सिमेंट बंधारे, 4 शेततळी आणि 2 पाझर तलावांची बांधणी अशी अनेक कामं करत मळेगावने जलयुक्त शिवार योजनेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। अजितदादांची संघर्ष यात्रा एसी गाडीतून निघाली। ही कुठली संघर्ष यात्रा? पहिल्यांदा शेतकऱ्यांना 7 वर्ष लुटलं, शेतकऱ्यांची कान धरून माफी मागा आणि मग संघर्ष यात्रा काढा, अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। येवल्यातल्या आसूड यात्रेवेळी बोलताना त्यांनी विरोधी पक्षांबरोबरच शिवसेनेवर देखील टीका केली आहे। शिवसेनेला पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच चालत नाही, मात्र त्यांचा कांदा चालतो, असा आरोप बच्चू कडूंनी केलाय। नाशिक जिल्ह्यातल्या शेकडो शिक्षकांनी पगाराची मागणी करत जिल्हा बँकेच्या पायऱ्यांवरती ठिय्या आंदोलन केलं। जिल्ह्यातल्या 18,000 शिक्षकांचे 4 महिन्यांचे पगार बँकेनं थकवलेत। 13 एप्रिलला संचालकांबरोबर झालेल्या बैठकीत 4च दिवसात पगार अकाउंटवरती जमा होईल असं आश्वासन देण्यात आलं। मात्र 4 दिवस उलटल्यानंतरही पैसे जमा न झाल्यानं संतापलेल्या शिक्षकांनी काल हे आंदोलन केलं। लातूरात भाजप उमेदवाराच्या पतीला झालेल्या मारहाणीला वेगळं वळण मिळालंय। भाजपनं पैसे वाटल्याच्या वादातून हे भांडण झाल्याचं समोर येत आहे। प्रभाग क्रमांक 16 मधील भाजपच्या उमेदवार रेखा मालू यांचे पती शिवकुमार मालू यांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती। त्यांच्या अंगावरती उकळता चहा टाकल्याचं दृश्य व्हायरल झालं होतं। त्यानंतर आता काँग्रेसनं पैसे वाटतानाचा व्हिडिओ व्हायरल केलाय। एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्यानं चर्चेत आलेले शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांनी एटीएममध्ये पैसे नसल्याचा निषेध करत लातूरात आंदोलन केलं। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसंच पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। गायकवाड यांनी अचानक पुकारलेल्या या आंदोलनानं पोलिसांची एकच धावपळ उडाली। विशेष म्हणजे या आंदोलनाबाबत शिवसेना कार्यकर्त्यांनाही माहिती नव्हती। मेहुण्याच्या खुनाची सुपारी दिल्याच्या प्रकरणात आरोपी असलेले चंद्रपुरातील प्रख्यात नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर चेतन खुटेमाटे आणि त्यांचे साथीदार गजानन पाल जिल्हा सामान्य रुग्णालयातून फरार झालेत। गुन्हा दाखल झाल्यानंतर या दोन्ही आरोपींना न्यायालयापुढे हजर करण्यापूर्वी वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आलं होतं। तिथून ते फरार झाले। हिंगोलीत पोलिसांनी बनावट दारूसाठा जप्त केलाय। मारुती ऑल्टो कारमधून अवैध दारू घेऊन जात असताना पोलिसांना या संदर्भातली माहिती मिळाली। यावरती कारवाई करत असताना चौकशीत एका ठिकाणी पोलिसांनी धाड टाकली। यात पोलिसांना बनावट दारूसाठा आढळून आला। जुन्या दारूच्या बाटल्यांमध्ये ही बनावट दारू भरून दारूची विक्री केली जात होती। या प्रकरणी हिंगोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 3 आरोपींना अटक केली आहे। पत्नीचं बनावट फेसबुक अकाउंट तयार करून तिची बदनामी करणाऱ्या नवऱ्याविरोधात नाशिकच्या म्हसरूळमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। म्हसरूळ परिसरामध्ये राहणाऱ्या सोनवणे पती-पत्नीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद आहेत। सध्या ते वेगळे राहत असले तरी पतीनं आपल्या नावे बनावट फेसबुक अकाउंट बनवलं असून त्याद्वारे अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली। तसंच मित्रांसोबतचे फोटो शेअर करून बदनामी केल्याचा आरोप या पत्नीनं केलाय। गडचिरोलीतल्या नक्षलग्रस्त भागात सेवा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राज्य राखीव पोलीस दलातील 6 पोलीस जवानांवरती गुन्हा नोंदवण्यात आलाय। या 6 जवानांना 13 दिवसांसाठी नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी पाठवण्याचे आदेश दिले होते। मात्र या 6 जवानांनी नक्षलग्रस्त भागात बंदोबस्तासाठी जाण्यास नकार दिला। या प्रकरणी गट क्रमांक 9 मधील पोलीस निरीक्षकांनी अमरावतीच्या फेजरपूर पोलिसात गुन्हा दाखल केलाय। वाघाची शिकार केल्याप्रकरणी भंडाऱ्यातील कुख्यात शिकारी कुट्टू पारधी आणि त्याच्या 4 साथीदारांना 3 वर्षांची शिक्षा आणि 45,000चा दंड ठोठावण्यात आलाय। विदर्भातल्या व्याघ्र प्रकल्पात वाघाची शिकार केल्याप्रकरणी 2014 मध्ये मुंबई सीबीआयनं मोठ्या शिताफीनं कुट्टूला मध्य प्रदेशातून अटक केली होती। भंडाऱ्यातील पवनी तसंच तुमसर तालुक्यातील 3 वाघांची शिकार केल्याची कबुली कुट्टूनं सीबीआयला दिली होती। भंडाऱ्यातील गुजराती कॉलनीमध्ये राहणाऱ्या एका डॉक्टरनं विष घेऊन आत्महत्या केली आहे। 30 वर्षीय प्रितीश भोयर असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे। MBBS MD असलेले भोयर चर्मरोग तज्ज्ञ होते। प्रितीश यांनी सलाईनच्या माध्यमातून विष घेऊन जीवनयात्रा संपवली। पोटाच्या आजाराला त्रासून आत्महत्या करत असल्याचं त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिलंय।
पंढरपुरातील काँग्रेसचे माजी नगरसेवक नामदेव भुईटे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलंय। मिरज पंढरपूर रोडवरील भोसे पाटीजवळ भुईटे यांचा खून करण्यात आला होता। पैशाच्या वादातून हा खून केला गेल्याचा पोलिसांना संशय होता। या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र भिंगे याच्यासह गजेंद्र पवार, रवींद्र गुरव, सचिन मोहिते आणि रावसाहेब लोखंडे या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। नाशिकच्या आडगाव इथं वाहन जाळल्याप्रकरणी 2 जणांना अटक झाली आहे। दीपक सूर्यवंशी आणि राजेंद्र करेडे अशी दोघांची नावं आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी पूर्ववैमनस्यातून वाहनं जाळल्याची कबुली दिली आहे। या दोघांनी शंकर वाडेकर यांच्या मालकीच्या 2 नव्या गाड्या आणि 1 रिक्षा जाळली होती। अहमदनगरमध्ये एका धावत्या बसमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यानं बसनं पेट घेतल्याची घटना घडली आहे। बस घाटातून चढताना बसचं इंजिन गरम होऊन वायरिंगच्या स्पार्किंगनं बसनं पेट घेतला। काही क्षणातच आगीचा भडका बसच्या केबिनमध्ये आल्यानं प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला। मात्र सर्व प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली। बस पेटल्याची माहिती मिळताच MIDC पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीनं आगीवरती नियंत्रण आणलं।